हॅलो, नमस्ते, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. संध्याकाळची वेळ आहे, दिवाबत्ती वगैरे करायची आता. त्याआधी म्हणलं फ्रेश होऊयात. आज गणपती बाप्पांसाठी आपल्या मोदक बनवायचे आहेत आणि मग आमचं जेवण. तर आता पहिल्यांदा जाऊन मोदकाची तयारी करेल, नाही पहिल्यांदा जाऊन दिवाबत्ती करेल, मग मोदकाची तयारी. आणि राजनंदिनी नरेंद्र आहेत खाली, त्यांच्या दोघांचा आता ते फिरायला गेले होते बाहेर खेळायला, आता जस्ट आलेत. सो जाऊन चहा वगैरे ठेवला, तो चहा घेऊ, देन मग पुढची सुरुवात. तर चलो. मला खेळून काय करते राजनंदिनी? अरे इथे आहे राजनंदिनी. मी राजनंदिनीला तिकडे शोधत होते. राजनंदिनीने आमचा सोफा कसा केलाय बघा, कलरफुल, ग्रीनचा कलरफुल झालाय. आणि आता मी सोफा थ्रो पण ऑर्डर केला, येईल 2-3 दिवसामध्ये. काय खायला लागलंय बाळ? होय ग, सारखंच काही ना काहीतरी इकडून तिकडून चढून पाय घेऊन ते पांढरा थोडासा झालाय सोफा. तर माझ्याकडे आहे क्लीनर. ज्यांच्याकडून सोफा घेतलेला ना, तर त्यांच्याकडूनच मी हे सोफ्याचं क्लीनर घेतलं होतं आणि होता क्लीन याने. तर त्यामुळे टेन्शन नाही. आता ते जेव्हा आता क्लीन मी करतेच अधूनमधून, पण आता सोफा थ्रो आल्यावरती एक मी 2-3 कलरचे मागवलेले आहेत सोफा थ्रो, म्हणजे कव्हर सोफ्यावरती असतं ते. सॉरी, सोफा थ्रो म्हणजे ते फक्त असंच शोसाठी टाकतात. ते सोफा कव्हर वेगळे असतात. तर सोफा कव्हर मागवलेले आहेत. तर येतील 2-3 तारखेच्या आतच येतील बहुतेक. मग काही जरा टेन्शन नाही. नरेंद्रांची वाद घालून आता त्यांना फायनली त्या माणसाला पुन्हा एकदा फोन करायला लावला, जे कपाटाचे काचा बसवायचे आहेत ना, त्या इतक्यांदा आठवण करून द्यावी लागते मला. नरेंद्रांना सारखं सांगायला लागतं. आता माझ्यासमोर कॉल केला, तर तो माणूस येतो म्हणलंय. आज जर आला नाही तर मग मी सरळ इंस्टाग्राममध्ये पोस्ट टाकणार आहे. आता मी मागच्या वेळेस पण टाकणार होते, तुम्ही येतोय म्हणालात म्हणून मी नाही हे केलं. आज बघणार, नाही जर तो माणूस आला ना तर सरळ मी इंस्टाला पोस्ट टाकेल. मग म्हणजे कोण ना कोणतरी भेटेल ना, तसं ओळखीचं कोण नाही आहे इथे. चला जरासं दिवाबत्ती करून घेते. माझा सगळ्यात फेवरेट टाइम ही असते की जेव्हा मी सायंकाळचं इथे याच्यामध्ये ना हे लावते, धूप लावते. मला इतकं प्रसन्न होतं आणि खूप एक्साइटेड असते मी त्याच्यामध्ये धूप लावण्यासाठी, कारण खूप छान त्यातनं ते धूप, त्याचा जो सुगंध असतो किंवा त्यातून निघणारा तो धूर एकदम छान दरवळतो. त्यामुळे मस्त वाटतं आणि फ्रेश वाटतं. ही मुलगी अशी करते बघा. मग तुम्ही मला म्हणताय टिकली लावत नाही राजश्री, टिकली लावत नाही राजश्री. गपना बाळा, आता ती तिकडे लांब बसली. तिला दिसलं मी टिकली लावले, ते टिकली. आई ग राजनंदिनी, बाया नको ग. काढलीस? अशी काढते, 2 वेळा माझ्या कपाळाला लावते, परत काढते आणि फेकून देते. मग काय कुठे लागलेस? लाव ना, परत मला वरती जायला लागेल बाळ टिकली लावायला. कोण आलं बघा, बघा तर, बघा की कोण आलंय. कोण आलं? फायनली ऍक्च्युली आता चहा घेता घेता ते लोक आले होते मेजरमेंट घ्यायला. मग इतकं सुकून फील झाला. म्हणजे नरेंद्रांना मी मगाशी टोचणी दिली, त्याचा काहीतरी फायदा झाला. आता ते लोक मेजरमेंट घेऊन गेलेत, मग बजेट सांगतील त्या 2-3 कपाटाचं जे काय असेल ते, आणि त्यानंतर 2-4 दिवसात होऊन जाईल म्हणते. त्यामुळे थोडंसं स्ट्रेस फ्री झाले मी. मगाशी मी खूप असं राग आला होता मला, चिडचिड या सगळ्या गोष्टीमुळे ना मी एक रडायच्या घाईला आले होते. कारण कामं वेळेवर नाही झाली ना की ते खूप स्ट्रेस यायला लागतो. चला जरा चहा एन्जॉय करते, कारण एक काम तर झालंय. आणि मग मोदक करायला घेऊयात. मला दे ना.
पप्पांना देत नाहीस? पप्पांना त्यांना दे. एकटी मला भूक लागली. वन टू कसं म्हणते तू? 1 2 3. मला आता लहानपणीची खूप जास्त आठवण यायला लागले, कारण म्हणजे दुर्वा बघितला मी आता, आणि त्यामुळे कारण लहानपणी काय करायचं, आमच्या दारातच तिथे दुर्वा असायच्या. मग प्रत्येकाची कामं असायची अशी वाटलेली, आणि मग मी दुर्वा आणायला जायचे. मग त्यातल्या तिथंच बसून 21 दुर्वा निवडायच्या, मग त्याची ती हे बनवायची आणि मग देवाजवळ आणून ठेवायचं. मस्त मजा यायची लहानपणी गणपतीला, आणि छान छान ड्रेसेस वगैरे. सणावारच म्हणजे आत्ता आपण असं करतो की कधीही ड्रेसेस घेऊन ठेवतो आणि ते कधीही वापरतो कुठल्याही सणाला वगैरे, पण तेव्हा छान असायचं लहानपणी की आपण ड्रेसेस मस्त सणावाराला घ्यायचो आधी जाऊन, आणि ती वेगळीच एक्साइटमेंट असायची. पण आता ती काहीच फिलिंग नाही वाटत अजिबात. मी आता कुंकू लावला, कारण ती टिकली तर ठेवत नाही, आणि हे पण बघितलं ठेवल की नाही माहीत नाही मला. आता तर गेली आहे थोडा वेळ, मग अशी ती जात नव्हती बाहेर, इथंच बसली होती. आता गेली आहे बाहेर खेळायला त्यांच्यासोबत. तोपर्यंत तिच्यासाठी आधी मस्त इथे हे आहे बेसन, तर बेसनचा चिला बनवून घेते तिच्यासाठी, आणि मग आमच्या जेवणाची आणि मोदकाची तयारी. राजरागिणीसाठी बेसनचा चिला मी इथं बनवते. मग इथे बेसन पीठ घेतले, त्यामध्ये चवीनुसार मीठ, त्यानंतर धने आणि जिऱ्याची पावडर, छोटीशी एक मिरची सुद्धा ॲड केली आहे, त्यानंतर कोथिंबीर आणि कॅरेट खिसून त्यामध्ये घातलं. आणि हे चालू असताना हिचं असं चालू होतं, ही घरभर सगळीकडे अशी पळत असते, सगळीकडे खेळणी फेकत असते, परत ती त्या सोफ्याच्या खाली जाऊन काढायचं, हेच काम चालू असतं तिचं. तर इथे पाणी थोडंसं असं ॲड करत ते मिक्स करून घेतलं. त्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट असते ना, तर ते सुद्धा घातलं आहे. आता हे सर्व मिक्स करून घेते, आणि राजनंदिनीला ना जसं बेसनचा चिला किंवा जी भाजणी असते ना थालीपीठची, तर त्याचासुद्धा कधी चिला करते मी. थालीपीठसुद्धा आवडतं तिला, पण मग गडबडीच्या वेळेला मग मी असं तिला हे जे बॅटर मी बनवते ना, तर अशा प्रकारचंच बॅटर बनवते आणि मग त्याचा चिला बनवून देते. मग इथे मी थोडंसं तूप टाकलं आहे, आणि त्याच्यावरती मग हे स्प्रेड करून घेऊन तिला छान क्रिस्पी टाईपमध्ये भाजून देते. तिला असं एकदम मऊ नाही आवडत. चिला एक साईडला बनतोय, तोपर्यंत म्हणलं आपण आता खोबरं खाऊन घ्यावं, कारण मोदकाच्या सुद्धा तयारीला लागायचं होतं. आणि सगळंच एकदम करणं, त्यात राजनंदिनीची मध्ये लुडबुड, म्हणजे हे खूपच अशक्य काम असतं. पण तरीही म्हटलं आपण आता बाप्पा घरी आले तर सगळं व्यवस्थित करायचंच. मग इथे खोबरं खाऊन घेत होते. त्यानंतर राजनंदिनीचा चिला तयार होता, तर नरेंद्रना म्हटलं की तुम्ही तिला भरवा, म्हणजे तोपर्यंत माझं बाकीचं काम आवरून घेता येईल. पटकन जाऊन मग साडी नेसली आणि छान रेडी झाले. जेवण बनवून झाले, आता फक्त मोदक बनवायचे आहेत आणि तयारीला लागले. सारण तयार करून झाले, सारण किंवा पुरण तुम्ही जे काय म्हणताय ते, आणि त्यानंतर पीठ वगैरे सगळं मळून झालंय. आता इथे मी हे मोदकाचं जे पात्र आहे ते ठेवलंय, आणि मस्त मोदक पटापटा बनवते आणि उकडून घेऊन मग देवाला नैवेद्य दाखवते. सगळ्यात पहिले ना मला मोदक असं वाटायचं, अरे खूप अवघड आहे, खूप काहीतरी कठीण काम आहे हे, म्हणजे तांदळाची उकड काढून जे आपण मोदक करतो ना, तर ते खूप अवघड वाटायचं मला आधी. पण जसं जसं प्रयत्न करत गेले ना, तसं आता खूप सोपं वाटतंय, म्हणजे काहीच वाटत नाही आता मला. सुरुवातीला वाटत झालं काहीतरी खूप मोठं उकड काढणं अँड ऑल, कष्ट भरपूर असेल आणि कंटाळवाणं काम असेल, खूप लॉंग प्रोसिजर आणि आपल्याला जमणार नाही. पण मम्मीकडून थोडं बघून शिकून आता छान बनतात, म्हणजे येत आहेत मला छान, असं मला तरी वाटतंय. आता तुम्ही बघूनच ठरवा. याआधी पहिले आम्ही तळणीचे करायचो गावी मम्मीकडे, त्यानंतर ह्याचे करायला लागलो, उकडीचे जे गव्हाचे असतात ना ते, त्यानंतर आता हेच बनवतो आम्ही नेहमी. आता मम्मीने बहुतेक घरी बनवलेले ते तळणीचे केलेले, कारण बरेच दिवस केले नव्हते वाटतं. मला सुद्धा खायची इच्छा आहे. बघू गणपती जाण्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी विसर्जन आहे त्या दिवशी करायचा विचार आहे माझा पुन्हा एकदा. बघूयात काय काय होतंय. आता मी 11च मोदक बनवते, कारण जर जास्त 21 बनवले ना तर मी सगळे संपवणार आहे. आणि ऑलरेडी तुम्ही सगळेजण मला म्हणतात की राजश्री तोंड सुजल्यासारखं वाटतंय. लास्ट ब्लॉगच्या कमेंट्समध्ये बघितलं, मला 2-3 कमेंट दिसल्या, पण तोंड सुजलंय, म्हणजे ॲक्च्युली झोप पण नाही माझी होत आहे नीट व्यवस्थित.
आणि त्याच्या उपर दुसरी म्हणजे वजन तर वाढले आहे ऑब्व्हियसली माझं, जे की मी आता कमी करणार आहे सिरियसली. आणि विचारत होतात ना तुम्ही वजन माझं, तर मी आता मुद्दामून नाही सांगितलंय. तर आता मी मोदक खाणार आहे. उद्या तर गौरीचं जेवण असेल, जे काय असेल ते. परवा दिवशी पुन्हा मी पुरणपोळी खाणार आहे. आणि देन मग मी माझं वेट लॉस स्टार्ट करणार आहे आणि ती सिरीज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. चला फटाफट करून घेते मी. ते मोदक रेडी झाले होते आणि विचार केला की उशीर पण झाला, आपण पटकन भाकरी टाकून घेऊयात, म्हणजे लगेच आपल्याला आरती झाल्या जेवता येईल. मग मोदक यातून साईडला काढून घेतले. त्यानंतर आरती करून घेतली आणि आता 2-3 दिवसांमध्ये नरेंद्रचं प्लास्टर पण निघेल बहुतेक. सो त्यानिमित्ताने थोडंसं खुश पण होतो. आणि मोदक हा माझा खूप आवडीचा पदार्थ आहे. सो मस्त एन्जॉय केला मी. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.